महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर। एन्जॉय। नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। मंडळी आज महाराष्ट्र कर्नाटकमध्ये मुलाखत घेत असताना आपण शर्यत क्षेत्र असेल, शेती असेल, त्याचबरोबर पालखी सोहळा असेल, याच्याही व्यतिरिक्त एक बराचसा मोठा सोहळा जो साजरा केला जातो, जी यात्रा मोठी प्रसिद्ध आहे, किती वीरची यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे। आज आपण ज्या मालकांच्या दावणीला आहोत त्या मालकांच्या दावणीला वीर यात्रेला जवळपास गेले 10 वर्षापेक्षा जास्त ते स्वतः वीर यात्रा करत आहेत। आणि वीर यात्रा ही बैलांकडूनच का केली जाते किंवा यात्रेचं महत्त्व असेल आणि त्याचबरोबर दावणीला असलेला देशी गोवंश असेल, या संदर्भात माहिती घेऊया। मालक नमस्कार। नमस्कार। आम्हाला तुमचं संपूर्ण नाव, गाव आणि कुठे हा गोठा ती माहिती द्या। निखिल बबन बाडळे, देवाची उरळी, स्वराज लॉन्च पाशी आपला गोठा आहे। हे तालुका काय? हवेली। ओके, तालुका हवेली, जिल्हा पुणे। मालक आता आम्ही माक दावणीला जवळपास 6-7 मोठी बैल पाहतो, ही कधीपासून आपण सांभाळतोय, काय कारण आहे? माझे जवळ 10 वर्ष झालं बैल आहे। ही आपण बैल आता कुठून आणलेली? मी आता निपाणीवरून संतोष कुबरे यांच्याकडून 2 घेतलेली आहे। त्याच्या आधी आपली घरची बैल आहे 2, आणि आता मी ही बैल आशिष पवार यांच्याकडून घेतलेली आहे। आता ही बैल जर आपण एवढी मोठ्या प्रमाणात सांभाळतो, कुठलं कारण मेन आहे सांभाळण्याचं? शेती किंवा गाडीला झोपणं? शेती आणि आपला गायींचा गोठा आहे, त्यासाठी वैरण आणण्यासाठी आपल्याला ही बैल लागतात, त्याच्यासाठी सांभाळले। गायींचा कुठल्या गायींचा गोठा? जर्सी आणि खिलार गायीचा बी आणि जर्सी गायीचा बी। किती गायी आहेत आपल्याकडे? जर्सी होत्या 15, पण आता बंद केले मी। खिलार गायीचं चालू आहे। आता आम्ही तुमच्याकडे येण्याचं मुख्य कारण म्हणजे आम्ही वीर यात्रेसाठी, तुम्ही मोठ्या प्रमाणात जे यात्रेकरू जात असतात, तर तुम्ही एक शेतकरी आहे, तर वीर यात्रा कधी चालू होते, किती अंतर, काय महत्व आहे वीर यात्रेचं? वीर यात्रा आता 11 फेब्रुवारीला चालू होणार आहे। 11 ते 22 फेब्रुवारी पर्यंत वीरची यात्रा आहे। 11 फेब्रुवारीला देवाचं वीरमध्ये कुडीत भरून देवाचं पालखी निघते। ओके। आणि त्या संध्याकाळी 11 तारखेला लग्न असतं देवांचं, आणि त्यानंतर आम्ही इथून 15-16 तारखेला वीरला जातो, आणि 22 तारखेला मारामारी झाली त्या दिवशी घरी येतो। इथून किती अंतर जायचं आणि यायचं? 45 किलोमीटर जायचं आणि 45 किलोमीटर यायचं अंतर आहे। आता तुमच्यासाठी हे 45 जायचं आणि 45 यायचंय, वीर यात्रेला किती लांब येणार भाविक आहेत? इथून वाईपासून अख्ख्या महाराष्ट्रातले लोक वीर यात्रेसाठी येतात। वाई, सातारा, सांगली ह्या साईडने बी, इकडे सोलापूर, पंढरपूर साईडने बी लोक वीर यात्रेसाठी येतात। मग जसं तुम्ही बैलगाडी घेऊन जाता तसं ते पण बैलगाडी? नाही, ती बैलगाडी नाही, ते असं दर्शन करण्यासाठी येतात बसने। मग जे यात्रेला येतात ते बऱ्यापैकी एक 50-100 किलोमीटरच्या पुरंदर आणि हवेली मधल्या गाड्या वीर यात्रेसाठी फक्त बैलगाड्या येतात। आता यात्रेला तिथं गेल्यानंतर किती, म्हणजे जो मेन दिवस असतो किंवा सगळेजण तुम्ही शेतकरी पोहोचता, किती बैलगाड्या आलेल्या असतात अंदाजे? 1000 बैलगाड्या आलेल्या असतात। एवढ्या मोठ्या प्रमाणात असतात? मग तुम्ही तिथे 1-2 दिवसाचा मुक्काम करून मग? 4 दिवसाचा आमचा मुक्काम असतो, 5व्या दिवशी आम्ही घरी येतो। जर आम्हाला भाविकांना जर आता आमचे जे शेतकरी आहेत इकडून महाराष्ट्र कर्नाटक मधले, त्यांना तिथे यायचं असेल तर कुठल्या दिवशी मेन यायला पाहिजे त्यांनी? मारामारीच्या दिवशी 22 फेब्रुवारीला तिथे मुख्य दिवस असतो, त्या दिवशी येणे गरजेचं असतं। आता मारामारीचा दिवस म्हणजे नक्की काय, म्हणजे काय असतं? गुलालाची शिंपण असते, त्याला मारामारी म्हणतात। ओके। आता मालक एवढ्या मोठ्या प्रमाणे बैल आहेत, आता तुमची एवढी बैल सांभाळणं असेल, यांची वैरण खुराक कसं नियोजन करता? विकतचं का शेतातलं? सगळं आपल्या घरात, घरची शेतातली वैरण आहे। काय आपण वैरण काय टाकतोय? मका आणि नेपियर गवते। आता तुम्ही बैल नुकतंच म्हणले संतोष कबुरे असतील, अजून कोणाकडून खरेदी केली, तर ती खरेदी करत असताना कुठल्या गोष्टी बघून घेता? आता तसं पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात क्षेत्र मोठं आहे, पण बैल निवडून आणताना कसं? हे शिंगे, पाय, त्यांचे शेपूट, तोंड हे सगळं बघून, दात हे बघून आम्ही शरीर बिरीर बघून बैल घेतो। ओके। मालक एकदा आम्हाला तुमचं नाव, गाव आणि फोन नंबर परत एकदा सांगा। निखिल बबन बाडळे, देवाची उरळी, तालुका हवेली, जिल्हा पुणे। 98 96 97 13 12 13। धन्यवाद मालक। तर मंडळी, अशा प्रकारे आपण या मालकांच्या दावणीची ही मुलाखत घेतली। वीर यात्रेबद्दलची अधिक माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत, आणि त्याचबरोबर या व्हिडिओच्या शेवटी त्यांच्या दावणीला असलेल्या छकडी शर्यत क्षेत्रातली प्रसिद्ध बैलांची देखील माहिती घेणार आहोत। मंडळी, खूप खूप धन्यवाद। खिल्लार महाराष्ट्राची शान।